हा राम हा तारक मंत्र आहे. श्री महाराज सांगतात भगवंताला जोडणारी साखळी आहे राम नाम. तुम्ही मनापासून घ्या. आणि बघा यात आम्हा मंडळींचं असं एक असतं ना की अहो ते सगळं चांगलं आहे हो, रामनामाच्या बद्दल आमचं काही म्हणणंच नाहीये, ते चांगलं आहे. पण कसं आहे ना, संसार देखील गोड आहे, त्याच्यात देखील आनंद आहे, त्याच्यात देखील सुख आहे. सगळं शास्त्र म्हणतं त्याला मिथ्या मिथ्या मिथ्या. पण मग हा आनंद कधी घ्यायचा? महाराजांना आमच्या प्रापंचिकांच्या मनाची अवस्था चांगली माहिती आहे. त्यामुळे राम नाम ही एक अशी संजीवनी, एक असा तारक मंत्र. मी म्हंटल ना, राम नाम 3 पद्धतीने उद्धरून येतं. हा पहिला मंत्र आहे की ज्याने राम मंत्राला धरलं तो भवसागरातून या बोटीमध्ये बसून विनासायास पार होऊन गेला. पण त्या नोहाने जसं बोटीमध्ये अन्नधान्य भरून ठेवलं होतं, सगळ्यांची चांगली काळजी घेतली होती, कोणाची आबाळ होऊ दिली नाही, तसं राम नाम घेणाऱ्याला संसार सोडावा लागत नाही.